भाईंदर पोलीस स्टेशनला आपल्याला 8 सप्टेंबर रोजी आपल्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण एक प्रेस ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये रिंकू कुमार नावाचा राजस्थानचा एक आरोपी, जो आपल्या गुन्ह्यामध्ये आरोपी व्यक्ती आहे, त्यांनी भाईंदर वेस्टच्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी 4 मोबाईलची फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती. त्यांनी त्याची डिलिव्हरी घेतली आणि त्याच सेम ठिकाणी त्यांनी 8 मोबाईलची डिलिव्हरी घेतलेली होती. ह्याच्यामध्ये जे 8 मोबाईल जे होते, ह्याचे जे पैसे होते, ते जळगावचा एक व्यक्ती होता, त्याच्या अकाउंट्समधून डिडक्ट झाले होते. आणि जळगावचा जो व्यक्ती होता, त्यांनी ICICI बँकेला सांगितलं की मी भाईंदरमध्ये फ्लिपकार्टची जी ऑर्डर आहे, ती मी ऑर्डर केलेली नाही आहे. मग लगेच ICICI बँकेंनी ह्याच्यामध्ये फ्लिपकार्टला अलर्ट केलं की ही जी ऑर्डर आहे ती आमच्या कस्टमरनी केलेली नाही आहे. मग त्यानंतर लगेच आपल्याला फ्लिपकार्टकडून आपल्या डायल 112ला कॉल आला आणि त्या कॉल आल्यानंतर आपली लगेच टीम घटनास्थळी पोहोचली आणि आपण जे आधीचे 4 आणि नंतरचे 8 असे 12 मोबाईल आणि जो सस्पेक्टेड आरोपी होता रिंकू कुमार ह्यांना ताब्यात घेतलं. आणि त्यानंतर मग आपल्याला फ्लिपकार्टनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यावरून 8 सप्टेंबरला आपल्याकडे FIR दाखल झाली होती. ह्याच्यानंतर आम्हाला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजलं की जे सायबर क्रिमिनल्स होते, ह्यांचा टेलिग्रामवरती एक द मॅनेजमेंट नावाचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये त्यांचे वेगवेगळे नावाने त्यांचे नाव होते. 7 लोक होते त्याच्यामध्ये. मस्कमॅन, हार्डी, झेरॉन, रूटेड, पिके असे नावाचे व्यक्ती त्या ग्रुपमध्ये होते. त्यातील एक जो आरोपी आहे कौस्तुभ नावाचा, त्याला आम्ही नवी मुंबईमधून ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्हाला इथले जे मिर्झा भाईंदरचे जे दुसरे जे 3 आरोपी होते त्यांची नावं सांगितली आणि आपण त्यांच्याकडून इनिशियली 60 नवीन मोबाईल आपण रिकवर केले होते. आणि त्यानंतर विचारपूस केल्यानंतर आम्हाला समजलं की त्यातले जे द मॅनेजमेंट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप होता, त्याच्यामधले जे दुसरे जे 2 आरोपी होते, पिके आणि देव, यांना आपण धर्मशाला, हिमाचल प्रदेश इथून आपण त्यांना ताब्यात घेतलं. आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला हे समजलं की ह्या स्कॅमचं जे मोडस आहे ते ह्या गोष्टीची आम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटली. ह्याच्यामध्ये असं होतं की ह्यांचं जे टोटल हे होतं, इंटरस्टेट ह्याच्यामध्ये नेटवर्क होते. आणि ह्याच्यामध्ये इनिशियली हे काय करायचं की जे आरोपी होते ते आपलं जे परिवहन नावाचं जे गव्हर्नमेंटचं ॲप आहे, त्याच्यामधून ते जे व्हिक्टीम आहेत त्यांचे व्हेकलचा नंबर, मोबाईल नंबर आणि नाव हे ते प्राप्त करायचे. आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांना एक बल्क मेसेज पाठवायचे की तुमच्या अकाउंट म्हणजे तुमच्या गाडीवरती 200 किंवा 500 रुपयाचा फाईन झालेला आहे आणि तुम्हाला जर लीगल ॲक्शन टाळायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून त्याचे डिटेल्स भरावेत. आणि त्यानंतर त्यांनी त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्यांना परिवहन ॲप जे आहे त्याचा इंटरफेस यायचा. आणि ते ॲप वेगवेगळे ॲक्सेस जे असतात आपले, म्हणजे मोबाईलचा कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा OTP असेल, तर ते वेगवेगळे ॲक्सेस दिल्यानंतर जो इंटरफेस आहे तो डिसॲपियर व्हायचा आणि मोबाईलचा जो संपूर्ण ॲक्सेस जो आहे तो जे सायबर क्रिमिनल्स आहेत त्यांच्याकडे जायचा. आणि ह्याच सेम गोष्टीचा वापर करून ते, आता आपल्याला माहिती आहे फ्लिपकार्टमध्ये कोणतीही ऑर्डर करण्यासाठी आपल्याला 2 वेळा OTP लागतो. एक तर लॉग इन करताना आणि आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा. तर ह्यांच्याकडे मोबाईल नंबरच्या OTPचा ॲक्सेस असल्यामुळे आणि त्यांच्याकडे एक घोस्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म ॲप होतं, त्याच्यामध्ये त्यांना तो OTP दिसायचा. आणि त्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये फ्लिपकार्टवरती लॉग इन करायचे आणि त्यानंतर 4-4 एक साथ ऑर्डर ते फ्लिपकार्टवरती करायचे. आणि ह्याच्यामध्ये जे व्हिक्टीम लोक होते ह्यांचे अकाउंट्स नंबर वेगवेगळ्या ऑल ओव्हर इंडियातले हे जे व्हिक्टिम्स आहेत त्यांच्या अकाउंट्समधून एक तर पैसे डिडक्ट व्हायचे किंवा EMIचाही ऑप्शन आहे. त्यामुळे आता EMIवरती पण ऑर्डर्स होते. त्यामुळे त्यांना फक्त मेसेज जायचा की तुमच्या अकाउंट्समधून एवढे एवढे पैसे डिडक्ट झालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये असं आहे की फ्लिपकार्टचं तुम्हाला माहिती आहे की 10 विदिन 10 मिनिट्सचं डिलिव्हरीचं एक फीचर आहे. त्यामुळे ह्यातले जे व्हिक्टिम्स होते त्यांना रिॲक्ट करण्यासाठी टाईमही भेटत नव्हता. त्यामुळे असे टोटल आम्ही ह्या स्कॅममध्ये टोटल आत्तापर्यंत 7 लोकांना अटक केलेली आहे. आणि आम्ही टोटल 107 iPhone आणि वेगवेगळ्या कंपनीचे नवीन मोबाईल आणि टोटल 4 लाख कॅश आम्ही जप्त केलेला आहे. आणि ह्याच्यातले जे व्हिक्टिम्स आहेत, आम्ही फ्लिपकार्ट संघ आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे आणि ह्यातले जे व्हिक्टिम्स आहेत त्यांचं डिटेल्स आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत. आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते ह्याचं जे स्कॅमचं जे इंटरस्टेटचं जे जाळं आहे ते आम्ही ह्याच्यामध्ये ब्रेक केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीनही आम्हाला असं वाटतं की
हे जाळं खूप मोठं असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिंकेजेस आणखीनही भेटू शकतात.